कॉफी वगैरे मला काही नकोय. हां, तुम्ही तुमचं काम करा. फक्त एक तसदी देतो मी तुम्हाला. इथे बाथरूम कुठे? बाथरूम इकडे आहे सर. बरं बरं, ठीक आहे, करा तुम्ही तुमचं काम. मी बसतो शांतपणे. ठीक आहे सर. अरे बाबा तुम्ही इथे काय करताय? मी माझ्या जावयांना भेटायला आलो होतो. पण तुम्ही इथे काय करताय? ऑफिसचं काम होतं त्यासाठी आलो होतो मी. तुम्ही पुन्हा ऑफिस जॉईन केलं का? नाही हो, मध्ये ना खूप लोड झाला होता कामाचा, त्यामुळे मी जरा सुट्टी घेतली होती. आता परत आलो. बरं बरं, चला येतो. हां, ही फाईल विचारते मी, ही चेन कशी काय तुझ्याकडे? ते ते मी चोरी केलीस? अहो नाही चोरी केलीस ना, बोल. नाही मॅडम, मी चोरली नाही. मला वाटलंच होतं. ज्या दिवशी तू आमच्या घरात आलीस ना, त्या दिवशी मला वाटलंच होतं की तुला पैशाची हाव आहे, आणि आज ती तू सिद्ध केलीस. चोरी केलीस तू आमच्या घरात. थांब थांब, आता सगळ्यांसमोर तुझं बिंग उघड पाडते. नाही मॅडम, मी चोरी नाही केली आहे. अहो एकदा चुप. थांब गप. हॅलो समर. हा काकू. कामात आहेस का? जरा ताबडतोब घरी येशील का? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आजी ठीक आहे ना? आई एकदम ठीक आहेत. तू प्लीज घरी ये ना, तुला आल्यावर सगळं सांगते. अगं पण काय झालं ते तरी सांग. समर, मी फोनवर तुला नाही सांगू शकत. प्लीज घरी ये लवकर. आलो आलो. ए चल रे बाबा, घरी चल, गाडी घरी वळव. मॅडम, माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. मी एक कशी कानाखाली देऊ का तुझ्या? हॅलो. तुम्ही घरात आहात? म्हणजे मी वॉशरूमला गेले होते, आता आले. सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे अहो काय वॉशरूमला जातात लोक, त्यात एवढं काय आहे? जरा खाली जाऊन बघता का काय प्रकार चाललाय? अहो काही नाही झालंय, सगळं व्यवस्थित आहे. नाही, मला काकूचा फोन आला होता, मला अर्जंटली घरी बोलवलंय. का? नाही माहिती मला, भेटून बोलू म्हणाली, पण नक्की काहीतरी सिरियस झालं असणार. नाही म्हणजे सगळं शांत आहे, तसं काही वाटत नाहीये. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघते खाली जाऊन. तुम्ही जा, मी पोहोचतोच आहे. काय झालंय? चिंगीला का ओरडताय तुम्ही? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? हा, बघा हिच्याकडे नीट बघा. मलिका, तुझं सुरूच आहे का अजून? सकाळीच बोललो ना आपण याबद्दल. का हात धुवून मागे लागलेस चिंगीच्या? आई, मी मागे लागले नाहीये तिच्या. लक्ष ठेवलंय मी, बारीक लक्ष तिच्यावर, जे प्रत्येक घरातल्या बाईला करावंच लागतं. नाही तर मग हे असं होतं. बघा ना, तुम्हीच बघा. अगं काय बोलतेस तू? आई, अहो तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? अहो जरा बघा, नीट बघा या मुलीकडे. स्वानंदी, मी तुला नेहमी सांगत होते ना, नोकरांना नोकरासारखंच वागवायचं असतं, नाहीतर डोक्यावर भिऱ्या वाटतात हे.
आणि आज तेच झालं, हिने सिद्ध केलं ते. अगं बघ, नीट बघा तिच्याकडे. आई तुम्हाला सांगते, हिचा फक्त आणि फक्त आपल्या पैशावर डोळा आहे, हा. आता बोला ना मल्लिका, तू खूप अतिरेक करतेस. बोला बोला, मला सवय झाली आता. काकू अहो, मला 1 मिनिट, अजूनही कळत नाहीये एक्झॅक्टली झालंय काय. थांब ना, समरला येऊ दे ना, मग सगळं नीट सांगते. दरवेळी तिची बाजू घेतेस ना तू. तुला आता याचा पश्चाताप होणार आहे. काकू काय झालं का? इतके अर्जंट का बोलवलंस मला? बरं झालं समर तू आलास ते, कारण तू निदान माझं बोलणं ऐकून तरी घेतोस. बाकीचे सगळे काय नेहमी माझी चेष्टाच करत असतात. मी अतिरेक करते ना, मी काहीही बोलते, माझ्या काय बोलण्याला अर्थच नसतो. हो की नाही आई? मल्लिका स्पष्ट बोल ना काय ते. स्पष्टच बोलते आता, म्हणूनच समरला बोलून घेतले. समर मला सांग, तुझी सोन्याची चेन कुठे? ते मी तुला देत नाहीये ग चिंकी, ते सगळं तुझंच आहे आणि मी पण तुझाच आहे. कुठली चेन?